शुभ संध्याकाळ मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी आता वाजले संध्याकाळचे 4:30 आणि मी आता निघालो होते फेरफटका मारायला नदीकडे। बऱ्याच दिवसांनी निघालो आहे आणि आज कसं सुट्टीचा वार आहे, त्यामुळे मग म्हटलं चला फेरफटका थोडासा मारावा। गावाकडे ऊन भरपूर आहे, भरपूर गरमी, प्रचंड प्रमाणात गरमी वाढली आणि आत्ता सध्या आहे फक्त मार्चचा महिना, त्यामुळे भरपूर गरम होतं आहे गावाकडे। बघा ना, 4:30 पावणे 5 वाजले तरी किती ऊन आहे। चला तर मग निघालो खाली। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा। घराच्या बाहेर झाडं बघा किती मस्त फुललेत ना, तगरीचे आहेत, गुलाबाचे आहेत, त्याचबरोबर आबोलीचे आहेत। आणि इकडे पण बघा, शिमगोत्सव चालू झालेला आहे आणि आज शिमगोत्सवातला आहे आजचा 3रा दिवस। अजून 6 दिवस त्यानंतर मग पालखी सोहळा वगैरे असतो, त्यामुळे शिमगोत्सवात गावाकडे मस्त मज्जाच असते। चाकरमाने वगैरे येतात सगळे गावाकडे। हा आहे आमच्या गावचा प्रवेशद्वार, तो आहे आमचा हायवे पेंडखोपली आणि हे आहे होळीचं चोंड आणि हे आहे आमचं गावदेवी मंदिर। आणि इथं आम्ही रोज होळीमध्ये व्हॉलीबॉलची मजा घेत असतो। आणि हे आमच्या गावातली पोरं बघा, सुट्ट्या पडल्यात ना त्यामुळे मंदिरामध्ये बसलेत। आता काय क्रिकेट खेळायला का रे? शाळा नाही का? शाळा सुटली ना, शाळा सुटली की असेच यांची मजा असते। आणि ही आहे आमच्या गावची झडपीची शाळा, इकडं अंगणवाडी आणि हे हायस्कूल थोडं रेनोव्हेशनचं काम चालू आहे। माझं शिक्षण ह्या शाळेतच पूर्ण झालं 10वी पर्यंत। आणि आता निघालो होते नदीकडे। बघा ना, नदीकडे जाताना माणिकगड किल्ला आमच्या तिथून दिसतो। आता निघालो नदीकडे। आणि आता मस्त एकदम चालत निघालो ते नदीकडे। संध्याकाळचं गावाकडे ना फेरफटका मारायची एक वेगळीच मजा असते, मस्त वाटतं एकदम। क्लायमेट पण मस्त असतं आणि शरीर पण थोडं हलकं होतं। मार्च महिना अर्धा निघून गेला आणि अजून आता मार्चचे काही दिवस बाकी आहेत, एक 15 दिवस, आणि एप्रिल आणि मे। आणि गावाकडं एवढी गरमी वाढली ना, नको वाटतंय। शहरांमध्ये ज्या प्रकारे गरमी लागते त्याच प्रकारची गरमी हल्ली गावाकडे चालू आहे। ही आहे आमच्या गावची नदी आणि इकडे बघा ना, मळे वगैरे केलेत। इकडे वीटभट्टी वगैरे आणि इकडे बघा मळे केलेत, त्यासाठीच बघा इकडून पंपाने पाणी वगैरे पुरवलं जातं। गावच्या लोकांच्या इकडे बघा म्हैशी वगैरे आहेत नदीवरती। आणि इकडे बघा लहान मुलं पाण्याची मजा घेतात एकदम। आणि हा असा आमच्या गावाकडचा सुंदर असा नजारा। आता आलोय बंधाऱ्यावरती, मस्तपैकी बंधाऱ्यावरती बसूया
गावाकडे संध्याकाळची भटकंती करायची एक वेगळीच मजा आहे. मस्त क्लायमेट वगैरे असतं, हवामान वगैरे, नदीवर येऊन बसायची एक वेगळीच मजा आहे. बघा ना, बंधाऱ्यावरती या मस्त आहे की, आणि पाण्यात पाय टाकून मस्त बसायचं, एकदम भारी वाटतं एकदम. गावाकडची जी लाईफ आहे ना ती एक नंबर लाईफ आहे एकदम. शहराकडील धकाधकीच्या जीवनामध्ये इतका स्ट्रेस आणि तणाव असतो ना, त्यापेक्षा गावाकडची लाईफ एकदम मस्त आहे एकदम. सुखसोयींची थोडी कमी भासेल, पण गावाकडचं आयुष्य एकदम मस्त. आणि आमच्या नदीवर ही नुकतीच बांधलेली ही नवीन विहीर आहे. रायगड जिल्हा परिषद अलिबाग जलजीवन मिशन कार्यक्रम. भरपूर पाणी आहे या विहिरीला. आणि ही विहीर झाल्यानंतर आमच्या गावचा पाण्याचा तसं पहिला दुष्काळच संपला, कारण घरोघरी नळ योजना आली ह्या विहिरीमुळं. भरपूर पाणी आहे, कारण आमच्या नदीलाच बारमाही पाणी असतं, त्यामुळे विहिरीला देखील भरपूर पाणी लागलेलं आहे. थोडासा गावात फेरफटका मारल्यानंतर मन मस्त एकदम थोडं प्रसन्न झालं, अंग देखील हलकं झालं थोडं. आणि आता निघालो आहे ते घरी. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. थँक्यू.